गुड मॉर्निंग सर्वांना, सुप्रभात. आपण मॅथमॅटिकल लॉजिक्स हा चॅप्टर पाहत होतो आणि लास्ट लेक्चरमध्ये आपली मॅथमॅटिकल लॉजिकची एक्झरसाइज 1.3 कंप्लीट झाली होती. आता या लेक्चरमध्ये आपण एक्झरसाइज 1.4 साठी जे काही पॉईंट्स लागणार आहेत त्या पॉईंट्सबद्दल आपण डिस्कशन करणार. आणि जास्त काही पॉईंट्स नाही, एक आपल्याला टेबल दिलेला आहे फक्त. तो टेबल आहे आणि त्या टेबलमध्ये काही लॉ आहेत, 9-10 लॉ असतील. तर त्या लॉ बद्दल आता आपल्याला या लेक्चरमध्ये डिस्कशन करायचं आहे. जसे आपण कंडिशनलचे रूल्स पाहिले होते, निगेशनचे रूल्स पाहिले होते. मग निगेशन ऑफ कंजंक्शन असेल, निगेशन ऑफ डिसजंक्शन असेल, निगेशन ऑफ कंडिशनल असेल, निगेशन ऑफ बायो कंडिशनल असेल, तसे आता आपल्याला लॉ पाहिजेत. मग त्याला हेडिंग लिहा. हेडिंग आहे अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट. अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट हे आजचं आपलं हेडिंग आहे, अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट. मग जे काही लॉ पाहिजेत याच्यामध्ये 9-10 लॉ पाहिजेत. त्याच्यामध्ये पहिला लॉ आहे, इथे लिहितो, आयडेम्पोटेट लॉ. आयडेम्पोटेट लॉ. तर आयडेम्पोटेट लॉ काय सांगतो? आयडेम्पोटेट लॉ सांगतो जर P कंजंक्शन P असेल, दिस इज इक्विव्हॅलन्स टू P, आणि P डिसजंक्शन P असेल, दिस इज इक्विव्हॅलन्स टू P. म्हणजे P जर ट्रू असेल तर हा पण ट्रू असणार. ट्रू 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 असतं. कंजंक्शनची अट काय आहे? दोन्ही ट्रू असतील तर ट्रू. कंजंक्शनची अट आहे दोन्ही जर ट्रू असतील तरच ट्रू, अदरवाइज फॉल्स. मग P ट्रू असेल तर हा पण ट्रू, कारण हेच स्टेटमेंट इथं आहे. हा ट्रू 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 असणार. किंवा P जर फॉल्स असेल तर हे स्टेटमेंट इथे आहे. मग फॉल्स कंजंक्शन फॉल्स तरी काय असतं? फॉल्सच असतं. आणि दुसरा, P जर ट्रू असेल तर हा पण ट्रू. ट्रू डिसजंक्शन ट्रू काय असतं? ट्रूच असतं. ठीक आहे. किंवा आपण ट्रूथ टेबल काढूयात. इथं P आहे, Q आहे, नंतर P कंजंक्शन Q आणि P डिसजंक्शन Q. तर P असणार आपला ट्रू ट्रू, फॉल्स फॉल्स. किंवा आपण प्रूफच करूयात हे. तर Q पण स्टेटमेंटला घेतो मी P. आणि मग आता इथं काय असणार आहे? इथे पण तेच स्टेटमेंट आहे, त्यामुळे ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स. मग आता P कंजंक्शन P काय असणार? P कंजंक्शन P आणि P डिसजंक्शन P. P कंजंक्शन P दोन्ही ट्रू ट्रू. कंजंक्शनची अट माहिती असेल आपल्याला, दोन्ही जर ट्रू असतील तरच ट्रू, अदरवाइज फॉल्स. मग ट्रू ट्रू ट्रू. दोन्ही ट्रू असतील तरच ट्रू, अदरवाइज फॉल्स. दोन्ही फॉल्स फॉल्स. दोन्ही फॉल्स फॉल्स. सिमिलरली P डिसजंक्शन P. डिसजंक्शनची अट काय? दोन्ही फॉल्स असतील तरच फॉल्स, अदरवाइज ट्रू. मग दोन्ही फॉल्स फॉल्स, दोन्ही फॉल्स फॉल्स, अदरवाइज ट्रू. मग याच्यामधून दिसतंय का तुम्हाला? हा जो आपण ट्रूथ टेबल ड्रॉ केलाय ना, बघा हेच स्टेटमेंट मी इथं घेतलंय. जे P घेतलाय ना इथं, तेच स्टेटमेंट आहे. म्हणजे दोन्ही ट्रू असतील ट्रू. मग P कंजंक्शन P, दोन्ही ट्रू ट्रू, दोन्ही फॉल्स फॉल्स, दोन्ही फॉल्स फॉल्स, दोन्ही ट्रू डिसजंक्शन मध्ये ट्रू, दोन्ही ट्रू ट्रू, फॉल्स 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 फॉल्स. म्हणून P कंजंक्शन P असेल तर हे जे स्टेटमेंट असणार आहे ना, हा ट्रू तर हा पण ट्रू ट्रूच असणार. हा फॉल्स हा फॉल्स तर फॉल्सच असणार. हा ट्रू हा ट्रू, दोन्ही ट्रू ट्रू. हा फॉल्स हा फॉल्स, कारण दोन्ही सेम स्टेटमेंट आहे तर फॉल्स असणार. त्यामुळे हा आहे आपला फर्स्ट आयडेम्पोटेट लॉ. ओके. आणि हे जर समजलं असेल तर डायरेक्ट लक्षात ठेवायचं, P कंजंक्शन P इज इक्विव्हॅलन्स टू P आणि P डिसजंक्शन P इज इक्विव्हॅलन्स टू P. त्यानंतर सेकंड आहे आयडेम्पोटेट लॉ झाला. त्याच्यानंतर आहे सेकंड कम्युटेटिव्ह लॉ. कम्युटेटिव्ह लॉ. तर कम्युटेटिव्ह लॉ काय सांगतो? P कंजंक्शन P इज
P कंजंक्शन Q इज इक्विव्हॅलन्स टू Q कंजंक्शन P. इंटरचेंज केले, इकडचं तिकडं तिकडचं इकडे, म्हणजे P कंजंक्शन Q इज इक्विव्हॅलन्स टू Q कंजंक्शन P. आणि P डिसजंक्शन Q इज इक्विव्हॅलन्स टू Q डिसजंक्शन P. हा आपला कम्युटेटिव्ह लॉ आहे. ओके, सोपा आहे, इझी आहे, लक्षात राहील. आणि याला पण तुम्ही ट्रूथ टेबलने प्रूफ करू शकता. दोन कॉलम घेणार, एक Pचा घेणार, Qचा घेणार, नंतर घेणार P कंजंक्शन Q आणि नंतर घेणार Q कंजंक्शन P, तर ते दोन्ही इक्वल येणार. सिमिलरली खालच्यासाठी. तर आपला हा झाला कम्युटेटिव्ह लॉ. तिसरा लॉ आहे असोसिएटिव्ह लॉ. असोसिएटिव्ह लॉ. तर असोसिएटिव्ह लॉ काय सांगतो, जर P कंजंक्शन ब्रॅकेटमध्ये Q कंजंक्शन R असेल विच इज इक्विव्हॅलन्स टू, दुसरा एक याच्यामध्ये P डिसजंक्शन Q डिसजंक्शन R इक्विव्हॅलन्स टू. तर आता Q आणि R ब्रॅकेटमध्ये, तर यालाच आपण असं लिहू शकतो, कसं, P कंजंक्शन Q ब्रॅकेटमध्ये कंजंक्शन R. याला कसं लिहिणार, P डिसजंक्शन Q बाहेर काढला R. याला परत तुम्ही असं दिस इज इक्विव्हॅलन्स टू असं लिहू शकता, P कंजंक्शन Q कंजंक्शन R. याला असं लिहू शकता, P डिसजंक्शन Q डिसजंक्शन R. तीनही इक्विव्हॅलंट आहे. याला म्हणतो आपण असोसिएटिव्ह लॉ. ओके, थर्ड झाला. त्यानंतर फोर्थ, व्हेरी इम्पॉर्टंट, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ काय सांगतो पहा. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ सांगतो P कंजंक्शन Q डिसजंक्शन R जर असेल, आता मगाशी इथं कंजंक्शन होतं तर इथं पण कंजंक्शनच होता, आता इथं कंजंक्शन तर इथं डिसजंक्शन. दुसरा पण आपण लिहूयात लगेच, P डिसजंक्शन Q कंजंक्शन R. बघा, कंजंक्शन डिसजंक्शन डिसजंक्शन कंजंक्शन. तर हा लॉ काय सांगतो, Pचं आणि Qचं रिलेशन कशाचं आहे, कंजंक्शनचं. मग ह्याला मी असं लिहू शकतो, P कंजंक्शन Q. ओके, Pचं आणि Rचं रिलेशन कशाचं, ते कंजंक्शन, म्हणजेच P कंजंक्शन R आणि हा डिसजंक्शन. सिमिलरली इथं Pचं आणि Qचं रिलेशन कशाचं, डिसजंक्शनचं, म्हणजेच P डिसजंक्शन Q. हा मधला इथं काय, कंजंक्शन, आणि Pचं आणि Rचं रिलेशन कशाचं, डिसजंक्शनचं, म्हणून P डिसजंक्शन R. हा आहे आपला डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. ह्याला थोडंसं समजायला मुलांना अवघड वाटतं, मग ह्याला आपण असं करू, असं समजून घेऊयात आपण. बघा कसं, आपल्याला माहिती आहे 2 × 3 + 5 जर असेल ब्रॅकेटमध्ये, 2 × 3 + 5, तर मी याला असं लिहू शकतो का, 2 आणि 3 मध्ये रिलेशन कशाचं, मल्टिप्लिकेशनचं, म्हणजेच 2 × 3. हा प्लस 2 आणि 5 मध्ये रिलेशन कशाचं, मल्टिप्लिकेशनचंच. सेम थिंग इथेच केलेली आहे, हेच इथं केलेलं आहे. P आणि Qचं रिलेशन कशाचं, कंजंक्शनचं, हे साइन डिसजंक्शन, आणि P आणि Rचं रिलेशन कशाचं, कंजंक्शनचं. जसं 2 × 3 हे मधलं साइन आणि 2 × 5. ओके, हा झाला आपला डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. त्यानंतर आहे, हे लॉ आपल्याला सगळे यूज करायचेत. आपण एक्सरसाइज 1.4 सॉल्व करताना ह्या लॉचा आपल्याला यूज करायचा आहे. चल, किती नंबरचा झाला, 4 नंबरचा झाला, 5 नंबरचा, 5th नंबरचा कोणता आहे, डी मॉर्गन्स लॉ आहे. डी मॉर्गन्स लॉ. आता डी मॉर्गन्स लॉ आपण आधी पाहिलेला आहे. तर कसा पहा, आपल्याला P कंजंक्शन Q माहिती आहे ना, P कंजंक्शन Q माहिती आहे आणि P डिसजंक्शन Q पण माहिती आहे. आता ह्याच्यावरती जर मी निगेशन अप्लाय केलं, निगेशन ऑफ कंजंक्शन माहिती आहे आपल्याला,
निगेशन ऑफ कंजंक्शन. निगेशन ऑफ कंजंक्शन काय सांगतं? पीचं निगेशन, कंजंक्शनचं होणार डिसजंक्शन आणि क्यूचं होणार परत निगेशन. तसं ह्याच्यावरती पण अप्लाय केलं निगेशन. याला काय म्हणणार मी? निगेशन ऑफ डिसजंक्शन. मग निगेशन ऑफ डिसजंक्शन पण काय सांगतं? पीचं निगेशन, डिसजंक्शनचं झाला कंजंक्शन आणि क्यूचं निगेशन. हा आपला रूल आहे निगेशन ऑफ कंजंक्शन आणि हा आहे निगेशन ऑफ डिसजंक्शन. तर ह्या दोघांना मिळूनच आपण डी मॉर्गन्स लॉ म्हणतो. डी मॉर्गन्स लॉ हेच आपले डी मॉर्गन्स लॉ आहेत. ओके. आणि हे पण तुम्ही ट्रूथ टेबल घेऊन, ट्रूथ टेबल ड्रॉ करून प्रूफ करू शकता. कसे? तुम्हाला कॉलम लागणार पीचा, क्यूचा. म्हणजे हा जर मला प्रूफ करायचा डी मॉर्गन्स लॉ तर मला कॉलम लागणार पीचा एक लागणार, क्यूचा लागणार, निगेशन पीचा लागणार, निगेशन क्यूचा लागणार, त्यानंतर पी कंजंक्शन क्यूचा लागणार म्हणजे हा पी कंजंक्शन क्यूचा लागणार, त्यानंतर ह्याचं निगेशन म्हणजे हे पी कंजंक्शन क्यू याचं निगेशन सगळ्याचं, आणि नंतर निगेशन पी डिसजंक्शन निगेशन क्यू. हा तुम्हाला हे दोन्ही इक्वल मिळणार आहेत. जेव्हा तुम्ही हा ट्रूथ टेबल सगळा ड्रॉ करसाल ना तेव्हा तुम्हाला हे दोन्ही इक्वल मिळणार आहेत. सिमिलरली तुम्ही याच्यासाठी करू शकता. ओके. तर हा झाला आपला डी मॉर्गन्स लॉ. आता डी मॉर्गन्स लॉ झाला आपला 5 नंबरचा. त्याच्यानंतर आहे 6 नंबरचा आयडेंटिटी लॉ. आयडेंटिटी लॉ. तर आयडेंटिटी लॉ मध्ये पण आपलं थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं. जसं आपण पहिल्यांदा पाहिलं तर आयडेम्पोटेट लॉ, त्याच्यासारखाचे आयडेंटिटी लॉ. तर आयडेंटिटी लॉ काय सांगतो? आपण आधी ट्रूथ टेबल पाहूयात. कोणासाठी? कंजंक्शनचा आणि डिसजंक्शनचा. तर पीचा टेबल लागणार आपल्याला. पी क्यू, पी कंजंक्शन क्यू. ओके. आणि नंतर पी डिसजंक्शन क्यू. तर पी असणार ट्रू ट्रू, फॉल्स फॉल्स. क्यू असणार ट्रू फॉल्स, ट्रू फॉल्स. पी कंजंक्शन क्यू. कंजंक्शनची अट काय आहे? कंजंक्शनची अट आहे दोन्ही जर ट्रू असतील तरच ट्रू. मग हे दोन्ही ट्रू म्हणून ट्रू, अदरवाईज फॉल्स. डिसजंक्शनची अट काय आहे? डिसजंक्शनची अट आहे दोन्ही जर फॉल्स असतील म्हणजे इथं तरच फॉल्स, अदरवाईज ट्रू. हे आपल्याला माहिती आहे. आता आयडेम्पोटेट लॉ काय पहा. सॉरी, आयडेम्पोटेट नाही, आयडेंटिटी लॉ. आयडेम्पोटेट पाहिला आपण पहिल्यांदाच. आयडेंटिटी लॉ काय सांगतो? आयडेंटिटी लॉ जर पी कंजंक्शन ट्रू असेल आणि पी कंजंक्शन फॉल्स असेल तर याचा आन्सर सांगा. याच्यावरती विचार करा आणि याचा आन्सर काय असेल सांगा. आन्सर मी डायरेक्ट लिहू शकतो पण ते कसं आलं ते समजून घेणं महत्वाचं आहे. खाली दुसरा लिहितो वाटलंच तर. कोणता? पी डिसजंक्शन टी आणि पी एफचा लिहूयात आधी. पी डिसजंक्शन एफ आणि पी डिसजंक्शन ट्रू. तर विचार करून सांगा. बघा याचं डायरेक्ट आन्सर लिहितो मी. पी कंजंक्शन ट्रू असेल तर याचं डायरेक्ट आन्सर आहे पी. पी कंजंक्शन फॉल्स असेल तर याचं डायरेक्ट आन्सर आहे फॉल्स. पी डिसजंक्शन फॉल्स असेल तर याचं डायरेक्ट आन्सर आहे पी डिसजंक्शन. याचं डायरेक्ट आन्सर असणार आहे पी. आणि पी डिसजंक्शन टी जर असेल तर याचं डायरेक्ट आन्सर असणार आहे ट्रू. हा आपला आयडेंटिटी लॉ आहे. पण हे का असणार आहे पहा. दोन स्टेटमेंट आहे
त्याच्यामधलं दुसरं जे स्टेटमेंट आहे ते ट्रूच आहे, दुसरं स्टेटमेंट ते ट्रूच आहे. म्हणजे इथं टेबलमध्ये पहा, हे दुसरं स्टेटमेंट ट्रूच आहे. कधी? सपोज क्यू हे स्टेटमेंट ट्रू आहे या ठिकाणी आणि या ठिकाणी, तर हे करूयात. बघा, हे स्टेटमेंट ह्या लॉसाठी, या आयडेंटिटी लॉसाठी पहिला हे स्टेटमेंट कंटिन्युअसली ट्रूच आहे. तर पी ट्रू असेल तर पी कंजंक्शन क्यू ट्रू, आणि पी जर फॉल्स असेल तर फॉल्स. जे हे दुसरं स्टेटमेंट ट्रूच आहे इथं आणि इथं. मग पी जर ट्रू असेल तर ट्रू आणि पी जर फॉल्स असेल तर फॉल्स. म्हणजे ह्या स्टेटमेंटची व्हॅल्यू पूर्णपणे डिपेंड असणार आहे कुणावरती? पी वरती. म्हणजे पी जर ट्रू तर ट्रू आणि पी जर फॉल्स तर फॉल्स. इथं हा ट्रू या दोघांसाठी, कारण दुसरं स्टेटमेंट हे ट्रूच आहे कायम. मग पी जर ट्रू तर ट्रू आणि पी जर फॉल्स तर फॉल्स. ह्या स्टेटमेंटची व्हॅल्यू पी वरती डिपेंड असणार आहे, म्हणून ह्याची ट्रूथ व्हॅल्यू पी आली. ओके. इथं कंजंक्शन आहे आणि कंजंक्शन काय सांगतं? जर दोन्ही ट्रू असतील तरच ट्रू, अदरवाईज फॉल्स. आणि इथं एक फॉल्सच आहे ना, दोन्ही ट्रू असतील तरच ट्रू, अदरवाईज फॉल्स. आणि इथं एक फॉल्सच आहे, त्यामुळे ह्याची व्हॅल्यू कायम फॉल्सच असणार आहे. इथं पहा, आता हा डिसजंक्शनचा टेबल, डिसजंक्शनचा हा रद्द करतो थोडासा, नाहीतर कन्फ्युजन होईल आपलं. डिसजंक्शनची अट काय आहे बघा, दोन्ही फॉल्स असतील तरच फॉल्स, अदरवाईज ट्रू. आता पी जर ट्रू असेल, बघा इथं फॉल्स म्हणजे कोणतं? दुसरं स्टेटमेंट कंटिन्युअसली फॉल्स, म्हणजे हे दुसरं स्टेटमेंट फॉल्सच, म्हणजे हे. म्हणजे पी जर ट्रू असेल, पी ट्रू, तर ह्या दोघांची व्हॅल्यू काय येणार? ट्रू. आणि पी जर फॉल्स असेल तर ह्या दोघांची व्हॅल्यू फॉल्स. म्हणजे ह्या दोन कंडिशनमध्ये ह्याची व्हॅल्यू काय येणार आहे? हे पूर्णपणे डिपेंड असणार आहे कुणावरती? पी वरती. म्हणजे पी जर ट्रू असेल तर ट्रू इथं, आणि पी जर फॉल्स असेल तर फॉल्स. म्हणजे ह्याच्यामध्ये पूर्णपणे स्टेटमेंटची व्हॅल्यू डिपेंड असणार आहे कोणावरती? पी वरती. म्हणून पी डिसजंक्शन एफ पी. आणि इथं डिसजंक्शनचा रूल काय आहे? दोन्ही फॉल्स असतील तरच फॉल्स, अदरवाईज ट्रू. आणि इथं एक ट्रू आहे, त्यामुळे पी हा पी काही असला, ट्रू असू द्या किंवा फॉल्स असू द्या, ह्याची व्हॅल्यू कायम काय असणार आहे? ट्रूच असणार आहे. मग हे होते आपले आयडेंटिटी लॉ. ओके. 6 नंबरचा झाला हा. आयडेंटिटी लॉ नंतर 7 नंबरचा आहे कॉम्प्लिमेंट लॉ. कॉम्प्लिमेंट लॉ. कॉम्प्लिमेंट लॉ काय सांगतो? जर P कंजंक्शन निगेशन P इज इक्विव्हॅलन्स टू आणि P डिसजंक्शन निगेशन P इज इक्विव्हॅलन्स टू. बघा, जर P हे स्टेटमेंट ट्रू असेल तर त्याचं निगेशन नक्कीच फॉल्स असणार आहे. म्हणजे P हे स्टेटमेंट जर ट्रू असेल तर त्याचं निगेशन फॉल्स. मग ट्रू कंजंक्शन फॉल्स काय सांगतं? कंजंक्शनची अटच ही आहे की दोन्ही ट्रू असतील तरच ट्रू, अदरवाईज फॉल्स. मग हा ट्रू असेल तर त्याचं निगेशन फॉल्स आणि हा फॉल्स असेल तर त्याचं निगेशन ट्रू. म्हणजे एक फॉल्स कायम येणारच तिथे, दोन्ही ट्रू ॲट अ टाइम येऊ शकत नाही. मग कंजंक्शनची अटच आहे की दोन्ही ट्रू असतील तरच ट्रू, अदरवाईज फॉल्स. म्हणून ह्याची व्हॅल्यू असणार आहे फॉल्स. सिमिलरली इथं डिसजंक्शन आहे, हे ट्रू असेल तर हा फॉल्स आणि हा फॉल्स असेल तर हा ट्रू. बरोबर. मग आता हा ट्रू तर हा फॉल्स आणि हा फॉल्स तर हा ट्रू. डिसजंक्शनची अट काय? दोन्ही फॉल्स असतील तरच फॉल्स, अदरवाईज ट्रू. मग दोन्ही फॉल्स मिळणं तर शक्यच नाही, कारण तर पी हे स्टेटमेंट आहे आणि त्याचं निगेशन येते. मग हा ट्रू तर हा फॉल्स तर हा ट्रू.
मग एक कंटिन्युअसली कोणता तरी ट्रू असणारच आहे, म्हणून ह्याची व्हॅल्यू आली ट्रू. हा झाला आपला कॉम्प्लिमेंट लॉ, लॉ नंबर 7. त्यानंतर 8 नंबरचा कॉम्प्लिमेंट लॉ नंतर कंडिशनल लॉ. कंडिशनल लॉ, तर कंडिशनल लॉ काय सांगतो, पी कंडिशनल क्यू जर घेतलं विच इज इक्विव्हॅलन्स टू निगेशन पी डिसजंक्शन क्यू. हा कंडिशनल लॉ आहे. आपण निगेशन ऑफ कंडिशनल पाहिलं होतं. निगेशन ऑफ कंडिशनल काय होतं, पी कंडिशनल क्यू असेल आणि याच्यावरती जर निगेशन अप्लाय केलं, याच्यावरती जर निगेशन अप्लाय केलं तर होतं काय, पी कंडिशनल क्यू आणि याच्यावरती जर निगेशन अप्लाय केलं तर होतं काय, पी ॲज इट इज राहतो, कंडिशनलचा होतो कंजंक्शन आणि निगेशन क्यू. हा निगेशन ऑफ कंडिशनल आहे, रूल्स आहे निगेशन ऑफ कंडिशनल, आणि हा कंडिशनल लॉ आहे. आणि लास्टचा बायो कंडिशनल लॉ. बायो कंडिशनल लॉ, तर पी बायो कंडिशनल क्यू म्हणजेच काय, बायो कंडिशनल क्यू, पी बायो कंडिशनल क्यू म्हणजेच काय, पी कंडिशनल क्यू अँड म्हणजेच कंजंक्शन क्यू कंडिशनल पी. मग इथं जर मी हे कंडिशनल लॉ यूज केला तर पहा, पी कंडिशनल क्यूला कसं लिहू शकतो, निगेशन पी डिसजंक्शन क्यू. पी कंडिशनल क्यूला कंडिशनल लॉने मी असं लिहू शकतो. हा मधला कंजंक्शन आणि क्यू कंडिशनल पीला कसं लिहू शकतो, क्यूचं निगेशन डिसजंक्शन पी. हा झाला आपला बायो कंडिशनल लॉ. ओके, आता हे जे आहेत ना, हे तुम्ही ट्रूथ टेबलने प्रूफ पण करू शकता. हा जर कंडिशनल लॉ तुम्हाला ट्रूथ टेबलनी जर प्रूफ करायचा असेल तर पहिला कॉलम तुम्हाला पीचा लागणार, नंतर क्यूचा लागणार, नंतर निगेशन ऑफ पीचा लागणार, नंतर पी कंडिशनल क्यूचा लागणार आणि हा नंतर निगेशन पी डिसजंक्शन क्यूचा कॉलम लागणार. मग हे तुमचे दोन्ही काय येणार आहे, इक्वल येणार आहे. म्हणजेच तुम्ही लिहू शकता पी कंडिशनल क्यू इज इक्विव्हॅलन्स टू निगेशन पी डिसजंक्शन क्यू. आणि तुम्ही केलं पाहिजे प्रॅक्टिस कंडिशनल लॉ किंवा बायो कंडिशनल दाखवू शकता तुम्ही. दिस इज इक्वल टू बायो कंडिशनल पी बायो कंडिशनल क्यू, दिस इज इक्विव्हॅलंट टू दिस. हा सगळा, हे सगळं स्टेटमेंट. ठीक आहे, अशा पद्धतीने आपले जे काय अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंटमध्ये 9 लॉ होते, 9 बुक्समध्ये मला वाटते 10 लॉ असतील. जो काय ॲब्सॉर्प्शन लॉ आहे त्याची काय आपल्याला काय एवढी गरज लागायची नाही. तर हे 9 लॉ होते. पहिला होता आयडेम्पोटेड लॉ, त्यानंतर सेकंड होता, सेकंड कोणता होता, कम्युटेटिव्ह लॉ, त्यानंतर असोसिएटिव्ह लॉ थर्ड नंबरचा, त्यानंतर डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, त्यानंतर डी मॉर्गन्स लॉ, त्यानंतर आयडेंटिटी लॉ, कॉम्प्लिमेंट लॉ, कंडिशनल लॉ आणि लास्टचा बायो कंडिशनल लॉ. तर हे आपले अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट जे काही पॉईंट होता तो आपला आता संपलेला आहे. नेक्स्ट लेक्चरपासून आपण एक्झरसाइज 1.4 ला सुरुवात करणार आहोत.